नागपूर सायबर पोलीस स्टेशन जे आहे ते सोशल मीडिया मॉनिटरिंग पण करतो, पण आता काय आहे की ते नवीन विषय आहे आणि आम्ही त्याच्यावर आता पूर्णपणे प्रयत्न करत आहे। या जे घटना घडली त्यामध्ये पण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही जानकारी घेतली होती त्या अनुषंगाने 4 गुन्हे पण दाखल केले होते। आता समोरच्या दिवशी जे त्योहार आहे, सण उत्सव आहे, ईद आहे, गुढीपाडवा आहे, माननीय पंतप्रधानांची विजिट पण आहे। त्या अनुषंगाने जे लोक जे काही पोस्ट करतात सोशल मीडियावर आणि त्या अनुषंगाने जर काही त्यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट केलेला आहे, जर त्यांची काही प्लॅनिंग चालू आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर ते काही असा काही एकत्रित येण्यासाठी प्लॅनिंग करतात, जर काही काळे झेंडे दाखवण्यासाठी प्लॅनिंग करतात आणि काही पण इल्लीगल काम करण्यासाठी जर काही सोशल मीडियावर त्यांची प्लॅनिंग झाली तर त्याच्यासाठी हे जे आमची यंत्रणा आहे ते तयार आहे। आता तिकडे एक नवीन टीम तयार केलेली आहे आम्ही आणि ते नवीन टीम हे काम करत आहे आणि एकदा ते डेटा कलेक्ट करतात आणि नंतर आम्ही त्याचे ॲनालिसिस करतो आणि त्याच्यावर जे काही लीगल कारवाई करायची आहे ते करतो, ज्यांना नोटीस द्यायचं आहे ते करतो आणि जे सगळे पोलीस स्टेशन आहे त्यांना या अनुषंगाने त्यांच्या एरियामध्ये जर काही ते इनपुट आहे ते आम्ही देतो। सर किती महत्त्वाचे ऑपरेशन असणार आहे, कारण आता सायबर म्हणजे सगळ्यांच्याच हाती मोबाईल असतात, अनेक वेळा कळत नकळत मोबाईलचा वापर केला जातो, तो व्हिडिओ शेअर केला जातो, त्यामुळे किती महत्त्वाचं आहे ऑपरेशन? तर पहिल्यांदा तर सोशल मीडिया जे आहे ते एक डायनॅमिक स्पेस आहे आणि सगळ्याच्या हातात मोबाईल आहे, ते कंटेंट पोस्ट करतात, पण आम्ही तुमच्या माध्यमातून सगळे जनताला पण आवाहन करतो की जर तुम्ही सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केला, माहिती टाकली आणि जर काही तुम्ही काही प्लॅनिंग केली एकत्र येण्यासाठी तर ते सगळे कॉन्स्पिरसी म्हणून ते मानली जाईल आणि ते सगळे जे भारतीय न्याय संहिता आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि स्पेशल ॲक्टमध्ये ते पनिशेबल आहे। आणि जे सोशल मीडिया एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी आम्ही नवीन टीम तयार केलेली आहे। नवीन टीम त्याचा डेटा कलेक्ट करतात आणि आम्ही त्याचे ॲनालिसिस करतो, पण तरी पण आम्ही जे नवीन काही हे जे आहे टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा आम्ही वापर करू शकतो त्याचा पण आम्ही शोध करत आहे आता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।